येस, व्हेरी वॉर्म वेलकम, व्हेरी वॉर्म वेलकम. चला एकच मिनिट, मला आहे ना आपलं हे शोधून द्या. मार्करने सापडत ते मला माझं. मला मार्कर पण नाही सापडत आहे आणि इंक बॉटल पण नाही सापडत आहे. येस, वॉर्म वेलकम ऑल ऑफ यू. थँक यू सो मच. चला चला चला, लगेच लेट्स गेट स्टार्टेड. या. सो एव्हरीबडी, सी, आय एम गोना राईट. हिअर अ वर्ड. यू विल टेल मी इन इंग्लिश. फर्स्ट, काम करणे. सांगा बरं, काम करण्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? सम वर्ड्स विच वी नो. असे काही शब्द जे आपल्याला माहिती आहे. ऑन द बेसिस ऑफ दोज वर्ड वी कॅन ऍक्च्युअली स्पीक सो नाईस. जर प्रॉपर फॉर्म्युला आपल्याकडे असेल तर. काम करण्याला इंग्रजीमध्ये काय म्हणतात? व्हॉट इज मीन बाय काम करणे? बरोबर आहे, काम करण्याला बोलतात वर्क. आता हे जे वर्क आहे ना, या वर्कचे ना 3 फॉर्म्स असतात. जे एक वर्ब असतो. वर्ब, ह्याला वर्ब म्हणतात. काम करणे ही एक काय आहे? क्रिया आहे. क्रिया, काम करण्याला वर्क बोलतात. आता एव्हरी वर्ब हॅज 3 फॉर्म्स. वर्बचे किती फॉर्म्स असतात? 3 फॉर्म्स असतात. हे वर्क फर्स्ट फॉर्म आणि त्याचं सेकंड फॉर्म असतं वर्क. त्याला ईडी लावायचं. वर्क, वर्क. ओके, वर्क, वर्क. आता दोन्ही फॉर्म्सचे युजच मी तुम्हाला सांगते कसं. काम करणे म्हणजे वर्क. नाव आय एम जस्ट रायटिंग. हे पहा, हे V1 आहे, हे V2 आहे. ठीक आहे. बरं, मग मला एक्झाम्पल घ्यायचंय की मी काम करते. चला करा बरं इंग्रजीमध्ये. हाऊ टू से मी काम करते. येस, मी काम करते. व्हेरी इझी. फक्त वर्क शब्द माहितीये तुम्हाला? मी काम करते. ह्याच्यामध्ये काम करण्याला वर्क बोलतात हे माहितीये, आणि मीला इंग्लिश मध्ये काय बोलतात हे पण माहितीये. करून टाकायचं ऍड. मी काम करते इंग्लिश मध्ये झालं आय वर्क. मी काम करते, आय वर्क. आता पहा, हे जे दुसरं आलं वर्ग, याचा यूज सांगते काय. हे पहा, मी काम केलं. फक्त मी काम केलं. हे वर्क, वर्कचं सेकंड फॉर्म आहे, म्हणजे ते पास्ट फॉर्म आहे. वर्कचं पास्ट फॉर्म आहे काय? वर्क. मग तेच वाक्य जेव्हा मी काम करते, दररोजच करते आय वर्क, पण मी काम केलं असं म्हणायचंय, तर काय यूज करायचं? लगेच सेकंड फॉर्म यूज करायचं, आय वर्क. आलं लक्षात? सेकंड फॉर्म यूज करायचं, आय वर्क. झालं? आलं लक्षात? डिड यू अंडरस्टँड? पहा काय केलं. फक्त वर्क शब्द तुम्हाला माहितीये. सो मी काम करते, आय वर्क. मी काम केलं, आय वर्क. असंच सेम. हा, सेकंड वर्ड. नेक्स्ट मला म्हणायचं खेळणे. खेळणेला इंग्लिश मध्ये काय म्हणतात सांगा? व्हॉट इज मीन्ट बाय खेळणे? एव्हरीबडी नोज. इथे सगळ्यांना माहिती आहे. खेळणेला काय म्हणतात? प्ले. व्हेरी गुड. खेळणे म्हणजे प्ले. प्लेचं सेकंड फॉर्म काय असतं? प्लेचं सेकंड फॉर्म. प्रत्येक वर्बचे 3 फॉर्म्स असतात. ते 3 फॉर्म्स बोलताना फॉर्म्युलानुसार यूज करावे लागतात. प्लेचं सेकंड फॉर्म आहे प्लेड. आता पहा, दोन्ही फॉर्म यूज करून वाक्य बनवू. एकदम इझी. मी खेळते. मी खेळते, रोजच खेळते. मग काय घ्यायचं? आय प्ले. मी खेळते. मी म्हणजे आय, खेळणे म्हणजे प्ले. आय प्ले. बरं, आता हेच वाक्य जेव्हा मी म्हणणार पास्ट मध्ये, मला म्हणायचंय मी खेळले. मी खेळले ना, मी 1 तास खेळले, मी लपाछपी खेळले, व्हॉट एव्हर इट इज. मग मी खेळले, पास्ट आहे. मग लगेच त्याचं काय करायचं? पास्ट फॉर्म यूज करायचा. व्हॉट इज द पास्ट फॉर्म? प्लेड. झालं, आय प्लेड. मी खेळते, आय प्ले. मी खेळले, आय प्लेड. आलं लक्षात? ओके. बरं, नेक्स्ट एक्झाम्पल. वाचणे. वाचण्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? रीड. बरोबर आहे. रीडचं सेकंड फॉर्म असतं रेड. लिहिताना रीडच बोलतात, वाचताना रेड बोलतात. सेकंड फॉर्म. रीडचं सेकंड फॉर्म. लिहिताना रीड बोलायचं, वाचताना रेड वाचायचं.
मग आता पहा, मला म्हणायचंय मी वाचते. चला करा, व्हेरी इझी सगळं तुमच्या समोर आहे. मी वाचते. इंग्लिश मध्ये आय काहीच नाही, आम्ही जर नाही, वॉज वर नाही, विल बी नाही, हॅव नाही, हॅड नाही, काही नाही, काहीच नाही. डायरेक्टली मी वाचते. आय रीड. आता हे पास्ट मध्ये घेऊ की अरे मी वाचलं, मी पेपर वाचला, मी निबंध वाचला, मी कविता वाचली, मी वाचलं. मग काय करायचं, लिहिताना आय रीड लिहायचं, पण वाचताना ह्याला काय वाचायचं की आय रेड. ह्याचा काय होतं फॉर्म की मी वाचलं. आय रेड, आय रेड. आलं लक्षात? डन. ओके, बरं नेक्स्ट वन. मला म्हणायचंय जाणे. जाणेला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? व्हॉट इज मीन्ड बाय जाणे? जाणे म्हणजे गो. हा, जाण्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? गो. गोचं सेकंड फॉर्म युज करायचं, विच इज वेंट. जाणे म्हणजे गो अँड सेकंड फॉर्म ऑफ दी गो. गोचं सेकंड फॉर्म वेंट आहे. ठीक आहे, आता हे लक्षात ठेवा. हे ना असं असते बघ, काही रेग्युलर वर्ब्स असतात, काही इरेग्युलर वर्ब्स असतात वर्ब्स मध्ये पण. आता जर रेग्युलर असतात त्यांचं सेकंड फॉर्म डायरेक्ट ईडी लागलेलं असतं, पण जे इरेग्युलर असतात त्यांचे पाच असतात. गो, वेंट, गॉन, ईट, एट, ईटन, स्पीक, स्पोक, स्पोकन, राईट, रोट, रिटन, असे वेगळे वेगळे पण फॉर्म्स असतात. ते पाठ करावे लागतात ऍक्च्युली. हे स्कूलमध्येच 5वी-6वीला क्लिअर झालेलं असतं, पण तरी आपण इथे करणार आहे. गोचं सेकंड फॉर्म काय आहे? वेंट. आता पहा, प्रेझेंट आणि पास्ट. हे प्रेझेंट आहे, हे पास्ट आहे. गो प्रेझेंट फॉर्म आहे, वेंट पास्ट फॉर्म आहे. मग आता प्रेझेंट मध्ये मला म्हणायचं मी जाते. मी जाते इंग्लिश मध्ये आय गो. मी जाते, आय गो. मग आता ह्याच मला करायचं पास्ट वन, आणि मला म्हणायचं मी गेले. इन इंग्लिश हाऊ टू? मी गेले. आय काय करणार? आय वेंट. मी गेले, आय वेंट. गॉट इट? आय वेंट. सो प्रेझेंट पास्ट, प्रेझेंट पास्ट. कोणीतरी काहीतरी करतं, हे बघ, मी करते, मी खेळते, मी वाचते, मी जाते, हे सगळं काय आहे? प्रेझेंट टेन्स आहे. पण मी काम केलं भूतकाळात, मी खेळले, मी वाचलं, मी गेले, हे सगळं काय आहे? पास्ट आहे. म्हणून मग तिथे कोणतं फॉर्म टाकलेलं? पास्ट फॉर्म टाकलेलं. ओके, चला लेट्स प्रॅक्टिस मोर. अजून प्रॅक्टिस करूया. नेक्स्ट नेक्स्ट वन, येणे. येणेला इंग्लिश मध्ये बोलतात कम. कमचं सेकंड फॉर्म केम. कमचं सेकंड फॉर्म काय आहे? केम आहे. कम, केम. ठीक आहे, बरं. मग फर्स्ट एक्झाम्पल, वाक्य पहा, वाक्य पहा. मी येते. मी येते इंग्लिश मध्ये व्हॉट टू से? फर्स्ट फॉर्म प्रेझेंट मध्ये पहिलं फॉर्म घ्यायचं, आय कम. आणि याचं पास्ट की कसं? मी आले. आपण म्हणतो ना, अरे मी आले, मी 5 वाजताच आले, मी सकाळीच आले, मी दुपारीच आले, मी कालच आले. मग मी आले, सेकंड फॉर्म पास्ट आहे. मग आय केम. कमचं सेकंड फॉर्म. हे फॉर्म्स पाठ करायला लागतात आपल्याला. कम, केम, कम, राईट, रोड, हे सगळं पाठ करायला लागतं. ते हळूहळू पाठ होणार. करता 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 ते ऑटोमॅटिकली तुम्हाला समजणार. ठीक आहे, मी आले, आय केम. बरं नेक्स्ट वन, नेक्स्ट शब्द घेऊया, गाणे. गाण्याला इंग्लिश मध्ये म्हणतात सिंग. सिंगचं सेकंड फॉर्म सॅंग. सिंगचं सेकंड फॉर्म काय आहे? सॅंग. ओके, बरं. मग प्रेझेंट मध्ये मला म्हणायचंय मी गाते. मी गाते इंग्लिश मध्ये करा, मी गाते. आय सिंग. आय सिंग. नेक्स्ट वन मला म्हणायचंय मी गायले. हे बघा, मी गायले, मी गाते, मी रोजच गाते, आजकाल रेग्युलर आहे, प्रेझेंट आहे. तर मग आय सिंग. आणि मी गायले, झालं गाऊन, पास्ट आहे, मग त्याचं पास्ट फॉर्म युज करायचं. काय पास्ट फॉर्म? सॅंग. सो मी गायले, आय सॅंग. इझी, काहीच नाही, फक्त जे शब्द माहिती आहेत त्याच्यावरती आपण वाक्य बनवतोय. प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स, काहीच नाही याच्यामध्ये. आम्ही जर नाही, वॉज वर नाही, विल बी नाही, हॅव, काहीच नाही, काहीच नाही, काहीच नाही, काहीच नाही, काहीच नाही. ओके, नेक्स्ट वन, उभा राहणे. उभा राहणे इंग्लिश मध्ये म्हणतात स्टँड. आणि पहा, स्टँडचं सेकंड फॉर्म असतं स्टूड. स्टँडचं सेकंड फॉर्म, पास्ट फॉर्म काय असतं? स्टूड असतं. ओके, बरं. मला म्हणायचंय मी उभी राहते. मी उभी राहते. फर्स्ट फॉर्म मी म्हणजेच काय? आय. आणि उभी राहण्याला काय म्हणतात? फर्स्ट फॉर्म घ्यायचं, आय स्टँड. बरं, पुढे मला म्हणायचंय मी उभी राहिले.
मी उभी राहिले. मग काय घ्यायचं आता इथं? सेकंड फॉर्म घ्यायचं. आय स्टँडचं सेकंड फॉर्म स्टूड. एक्झाम्पल रेडी. मी उभी राहिले, आय स्टूड. समजलं सगळ्यांना? प्रेझेंट टेन्स पास्ट. दिस इज कॉल्ड एज प्रेझेंट टेन्स पास्ट टेन्स. काहीतरी करतं, फर्स्ट प्रेझेंट फॉर्म घ्यायचं आणि केलं सेकंड पास्ट फॉर्म घ्यायचं. सो इथे गोष्ट एकच आहे, पास्ट फॉर्म करण्यासाठी जसं काम करण्याला वर्क बोलतात हे तुम्हाला माहित पाहिजे, तसं वर्कचं पास्ट फॉर्म वर्क जे आहे हे पण तुम्हाला माहित पाहिजे, है ना? उभा राहण्याला स्टँड बोलतात हे माहित पाहिजे, तसं स्टँडचं सेकंड फॉर्म स्टूड असतं हे पण माहित पाहिजे. सो प्लीज एव्हरीबडी एकदा सेकंड फॉर्म सगळ्यांनी पाहून घ्या, व्यवस्थित पाठ करून टाका लगेच एवढे. मग अजून एक्झाम्पल्स घेऊ. याच्यामुळे काय होणार, वाक्य पण बनवता येईल, वर्ब पण समजेल, कोणत्या शब्दाला इंग्लिशमध्ये काय बोलतात ते समजेल, त्याचं सेकंड फॉर्म समजेल आणि दोन वाक्य ऍट द सेम टाइम पण करता येतील. याला बोलतात स्पोकन इंग्लिश कोर्स. एक तीर बहुत सारे निशान, है ना? तो खूप साऱ्या गोष्टी. आता फ्युचरचं पण सांगेल, फ्युचर मध्ये काय, फ्युचर मध्ये डायरेक्ट विल टाकायचं असतं, ते फ्युचर बद्दल बोलूच आपण. आधी हे दोन क्लिअर करा. डन. ह्याच्यात V3 असतं, V3 ची एंट्री होईल आता पुढे, दाखवेल V3 ची कशी एंट्री होती. तो सोप्पा नाही, तो लई कारभार करतो. बट चला हे आपले सोपे सोपे आहेत, पाहून घ्या एव्हरीबडी. याचा मी फोटो काढते. आय जस्ट कॅप्चर द फोटो. अजून एक बसलं असतं का आपलं खाली? कॅन वी टेक वन मोर? चला घेऊन टाका. अजून एक घेऊ इथं. हसणे. हसण्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? लाफ. लाफचं सेकंड फॉर्म असतं लाफ. हसणे म्हणजे हसणे खूप प्रकारचं असतं ना. एखादं असं पण असतो, त्याला स्माइल बोलतात. एखादं हा 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 असं पण असतो, त्याला लाफ बोलतात. ठीक आहे. मग मला म्हणायचं मी हसते. मी हसते. इन इंग्लिश आय लाफ. मी हसते बिकम्स आय लाफ. आय लाफ. त्याच्यानंतर हेच जेव्हा घेणार पास्ट मध्ये, मी हसले. मी हसले. आय लाफ. आय लाफ. मी हसले. आता हळूहळू आपण वर्ब पण, आपलं सब्जेक्ट पण चेंज करू शकतो. वी विल डू दॅट. प्लीज लुक ऍट द बोर्ड एव्हरीबडी. पहा जरा सगळ्यांनी व्यवस्थित बोर्ड कडे. डन. क्लिअर गाईज? आता खूप वर्ब्स घेणार आहे आपण, अँड वी आर गोइंग टू प्रॅक्टिस. तर शब्द सगळ्यांना पाठ होतील, दोन प्रकारचे वेगळे वेगळे वाक्य सुद्धा. इट इज सिम्पल टेन्स, सिम्पल प्रेझेंट, सिम्पल पास्ट. चला पुढे जाऊ आता. नेक्स्ट वर्ड वेटिंग फॉर अस. पुढचे शब्द आपली वाट पाहत आहेत. हे सगळ्यात जास्त महत्वाचं, हे जे शिकवते मी तुम्हाला सध्या, सगळ्यात जास्त महत्वाचं स्पीकिंग मध्ये, व्हेरी इम्पॉर्टंट. कारण हे माहित नसेल तर वाक्याने बनवू शकत, प्रॉपर रचनाच नाही करू शकत. सगळ्यात पहिलं काय, इंग्लिश शिकायचं सगळ्यात आधी वाक्याची रचना आली पाहिजे, रचना करता आली पाहिजे आणि तेवढा शब्द साठा असला पाहिजे. व्हेरी इम्पॉर्टंट. सो दॅट्स व्हॉट वी आर लर्निंग, की वाक्य रचना कशी केली जाते. काहीच नाही ह्याच्यामध्ये, सिम्पल टेन्सेस बोलतात यांना. यांच्यामध्ये काहीच नसतं, वर्ब आपलं हेल्पिंग वर्ब काही नाही असं, ॲमेझार बिमेझार काही नाही. चला नेक्स्ट वर्ड. हिअर सांगा, रडणे. रडणेला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? व्हॉट इज रडणे एव्हरीबडी? खाली पार्टिसिपंट बटन आहे, पार्टिसिपंट वर क्लिक करून वरती पल्लवी मॅम नावावरती क्लिक करून तुम्ही चॅट करू शकता आणि भरपूर प्रॅक्टिस करा. कंजूसपणा नाही करायचं प्रॅक्टिस मध्ये, बोलायचं, लिहायचं, जेवढं होईल तेवढं करायचं. म्हणजे मग आहे ना, ब्रेन एकदम रिफ्रेश होतो, ते गंज सगळा निघून जातो, एकदम नरिश होतो, छान विचार करायला लागतो, एक ग्रास्पिंग पॉवर वाढते. आर यू गेटिंग इट? थोडं समजून घेण्याची क्षमता वाढते. एखादी गोष्ट मी तुम्हाला शिकवलं ते नाही समजलं तर तुमचं डोकं चालतं स्वतःचा, की अरे असं का झालं, मॅमने असं का केलं, ओके असं आहे म्हणून असं केलं.
हे आपणच स्वतः विचार करायला लागतो. सो प्रॅक्टिस व्हेरी इम्पॉर्टंट. रडणे म्हणजे काय? क्राय. आता क्रायचं सेकंड फॉर्म सांगते, असतं क्राईड. ओके. मग मला म्हणायचं मी रडते. मी रडते इंग्लिश मध्ये आय क्राय. अजिबात नाही रडत. चला पुढं. मी रडले. हम्म. मी रडले. आता हे पास्ट मध्ये झालं. मग काय करायचं? दुसरा शब्द युज करायचा. कुठला शब्द युज कराल? कुठला शब्द युज कराल? सेकंड वन. आय क्राईड. मी रडते. आय क्राय. आणि क्रायचं सेकंड फॉर्म विच इज क्राईड. मग युज करायचं आय क्राईड. आय क्राईड. डन. झालं. त्याला काय? चला पुढे. खरेदी करणे. खरेदी करणे इन इंग्लिश. खरेदी करणे. खरेदी करणे म्हणजे बाय. बायचं सेकंड फॉर्म काय युज करणार तुम्ही? बॉट. बाय. बाय म्हणजे खरेदी करणे. बायचं सेकंड फॉर्म असतं बॉट. ओके. मग आता हा परचेस पण बोलतात. परचेस. परचेस. मला म्हणायचंय मी खरेदी करते. मी खरेदी करते. लाईक मी नवीन साडी घेते. मी नवीन मोबाईल घेते. वॉट एव्हर. मी दर महिन्याला मी नवीन ड्रेस घेते. असं काही वाक्य घेऊ शकतो. मी खरेदी करते. आय बाय. आय बाय. ओके. किंवा वी कॅन से आय परचेस. मग पुढे आता एक्सटेंड करू आपण सेंटेन्सेस. मी मोबाईल खरेदी करते. मी भाज्या खरेदी करते. जे असेल ते. ओके. नेक्स्ट. आता मला म्हणायचं याचं पास्ट वन. मी खरेदी केलं. चला करा लवकर. एव्हरीबडी कम ऑन फास्ट. काय यूज करायचं? सेकंड फॉर्म ऑफ द वर्ब. मी खरेदी केलं. आय बॉट. बरोबर. आय बॉट. मी खरेदी केलं. झालं इंग्लिश मध्ये आय बॉट. क्लिअर आहे? क्लिअर आहे? क्लिअर आहे? चला पुढचा शब्द. शिकवणे. शिकवणेला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? व्हॉट इज मीन्ड बाय शिकवणे? शिकवणे म्हणजे टीच. आता जसं बाय बॉट तसं टीच टॉट. टीचचं सेकंड फॉर्म. हे पाठ करायला लागतं. एकतर हे शाळेमध्ये शिकवलेलं असतं ते माहित असतं. ते माहित नसेल तर मग हे पाठच करायला लागतं. टीच टॉट. ठीक आहे. मग मला म्हणायचंय मी शिकवते. मी शिकवते इन इंग्लिश. चला करा. मी शिकवते. काहीच नाही. काहीच नाही. काहीच घ्यायचं नाही एक्स्ट्रा इथं काही. आय. शिकवणीला काय म्हणतात? टीच. घेऊन टाका. आय टीच. मी शिकवते. आय टीच. कमॉन कमॉन प्रॅक्टिस एव्हरीबडी विथ मी. एक नंबर कॉन्सेप्ट क्लिअर होणार. मी शिकवलं. मी शिकवलं. मी शिकवते. आय टीच. मी शिकवलं. काय होणार आहे? व्हॉट टू डू? आय टी AUGHT. आय टॉट. मग एक्सटेंड करू शकतो ना. मी शिकवते आय टीच. मी इंग्रजी शिकवते म्हणल्यावर आय टीच इंग्लिश. इंग्लिश शेवटी टाकून द्यायचं. आय टीच इंग्लिश. मी इंग्रजी शिकवलं असं म्हणल्यावर आय टॉट इंग्लिश. आय टॉट इंग्लिश. लक्षात येते? असं एक्सटेंड होणार पुढे वाक्य डेफिनेटली. आता हे शिकून घ्या. टीच झालं का? बरं चला. आता टीच सारखं जास्त शिकणे. शिकणे. व्हॉट इज शिकणे? शिकण्याला लर्न बोलतात. लर्नचं सेकंड फॉर्म असतं लर्न्ड. लर्न्ड. एकतर त्याला लर्नला ईडी लावा किंवा टी लावा. दोन्ही चालतं. काही पण तुम्ही एकतर ईडी लावा ते पण सेकंड फॉर्म आहे. टी लावा ते पण. लर्न हे मोर प्रोफेशनल. लर्न्ड जास्त प्रोफेशनल. बरं मग मला म्हणायचं मी शिकते. लाईक मी इंग्रजी शिकते. मी इंग्रजी शिकते. मी इंग्रजी शिकते. मग आय लर्न इंग्लिश. है ना? आय लर्न. मी शिकते. आय लर्न. आणि मग हेच घेऊ पास्ट मध्ये. मी शिकले. मी शिकले. मी शिकले. आय आणि लर्न ला लावायचं टी. झालं आय लर्नड. मी शिकले. आय लर्नड. आय लर्नड. इज दॅट क्लिअर? झालं क्लिअर? आय लर्न. ब्युटिफुल. चला पुढे.
पाहणे. पाहणेला इंग्लिश मध्ये म्हणतात वॉच. वॉचचं सेकंड फॉर्म, त्याला ईडी लावायचं. जसं आता एक्झाम्पल पहा, मी घेते. मी चित्रपट पाहते. पहा, एक शब्द एक्स्ट्रा घेतला. मी चित्रपट पाहते. आधी काय बनवूया? मी पाहते. काय? आय वॉच. मग पुढं काय पाहते? चित्रपट. आय वॉच मूव्ही. मी चित्रपट पाहते. आय वॉच मूव्ही. आणि मी चित्रपट पाहिला. मी चित्रपट पाहिला. मग काय करायचं? सेकंड फॉर्म यूज करायचं. आय वॉच मूवी. झालं, 3 शब्दाचं तर वाक्य झालं सुद्धा. आय वॉच मूवी. गॉट इट? इझी, इझी, इझी. चला पुढे. नेक्स्ट वन. ऐकणे. ऐकणे. ऐकण्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? करा विचार. काय म्हणतात ऐकण्याला इंग्लिश मध्ये? बरोबर आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. लेट्स दिस स्पिरिट. ऐकणे म्हणजे लिसन. लिसन. लिसनला सेकंड फॉर्म लावायचं, विच इज ईडी. लिसन्ड. काय? लिसन्ड. ऐकणे म्हणजे लिसन. लिसनचं सेकंड फॉर्म ईडी लावायचं. लिसन्ड. बरं, मग मी ऐकते. मी गाणे ऐकते असं कन्सिडर है ना. मी ऐकते. मी ऐकते. आय लिसन. कन्सिडर एक्झाम्पल आहे. मी गाणे ऐकते. आय लिसन सॉंग. मी गोष्ट ऐकते. आय लिसन स्टोरी. जे असेल ते पुढे ऍड करायचं. आणि मग मी ऐकलं. मी ऐकलं. चला करा. मी ऐकलं. मी ऐकलं. मी ऐकलं. आय लिसन. मी ऐकलं. इट बिकम्स इन इंग्लिश आय लिसन. ओके. आय लिसन. अंडरस्टँडिंग? लक्षात येतंय सगळ्यांच्या? ओके. नेक्स्ट वन. स्वयंपाक करणे. स्वयंपाक करण्याला काय म्हणतात? कुक. कुकचं सेकंड फॉर्म, कुकला ईडी लावायचं. कुकला काय लावायचं? सेकंड फॉर्म कुक, ईडी लावायचं. ओके. मग मी स्वयंपाक करते. फर्स्ट वन करेक्ट. मी स्वयंपाक करते. आय कुक. आय कुक. नेक्स्ट वन. मी स्वयंपाक केला. आय कुक. मी स्वयंपाक केला. आय कुक. क्लिअर? नेक्स्ट. जमते का? मदत करणे. मदत करणे म्हणजे हेल्प. हेल्पला काय लावायचं? ईडी. हेल्प. हेल्प. ठीक आहे. मग लेट्स टेक फर्स्ट एक्झाम्पल. मी मदत करते. काहीच नाही एक्स्ट्रा इथं, काहीच नाही डोक्याला ताण. मी मदत करते. आय हेल्प. डायरेक्ट शब्द. आणि हेच पास्ट मध्ये म्हणायचंय की मी मदत केली. मी मदत केली. आय हेल्प. आय हेल्प. दिस इज. चला करा, हे वर्ब सुद्धा पाठ करून टाका लगेच. पुढे जाऊ, अजून शब्द घेऊन टाकूया. कम ऑन. रीड प्लीज एव्हरीवन.
डन एव्हरीबडी, डिड यू रीड? वाचलं का? वाचले का सगळ्यांनी? क्लिअर? चला नेक्स्ट वर्ड. सगळे शब्द पाठ करायचे आहेत. यू हॅव टू मेमराइज ऑल दी वर्ड विथ द फॉर्म्स. त्यांचा सेकंड फॉर्म पण पाठ करायचा. याचा फोटो काढलेला नंतर वहीमध्ये नक्की लिहा. फक्त फोटो जपून नाही ठेवायचा, रोजच्या रोज टाइम काढून लिहायचंच वहीमध्ये. डबल रिव्हिजन होते ना मग. चला पुढे नेक्स्ट वर्ड. उघडणे. उघडण्याला काय म्हणतात? ओपन. ओपनचं सेकंड फॉर्म ओपन्ड. ठीक आहे. मी दरवाजा उघडते. चला करा. मी दरवाजा उघडते. आय ओपन डोअर. ओके. बरं हेच पास्ट मध्ये. मी दरवाजा उघडला. मग काय? ओपनचा सेकंड फॉर्म आय ओपन डोअर. हे काय पूर्ण आता हीच लाईनच क्लिअर करतो की काय? ठीक आहे. चला आपण आता ह्याच्यावरच लॉंग सेंटेन्सेस घेऊया. उघडणे म्हणजे ओपन. ओपनचं सेकंड फॉर्म ओपन्ड. बरं असंच बंद करणे. बंद करणे म्हणजे काय? क्लोज. बंद करणे म्हणजेच काय? क्लोज. क्लोजचं सेकंड फॉर्म क्लोज. ठीक आहे. क्लोजचं सेकंड फॉर्म क्लोजला ईडी लावायचं. बरं आता घेऊ मी खिडकी बंद करते. चला करा. मी खिडकी बंद करते. मी आय बंद करणे क्लोज. आय क्लोज विंडो. आता असं हे पा एकदा हे झालं बनवून पहिले दोन शब्द की मग पुढे किती बी अजून शब्द येऊ द्या, किती मोठं वाक्य होऊ द्या, काय प्रॉब्लेम आहे? आता मी 7 वाजता खिडकी बंद करते. आय क्लोज विंडो ऍट 7 o'clock. मी माझ्या खोलीची खिडकी बंद करते. आय क्लोज विंडो ऑफ माय रूम. किती पुढे येऊन द्या, काय प्रॉब्लेम नाही. मेन सेंटेन्स बनलं पाहिजे आधी. अरेंज झालं की पुढे काय टेन्शन नसतं. मी खिडकी बंद केली. मी खिडकी बंद केली. चला होऊन जाऊन द्या करा. मी खिडकी बंद केली. आय क्लोज विंडो. फक्त काय केलं? सेकंड फॉर्म यूज केलं. आय क्लोज्ड विंडो. मी खिडकी बंद केली. लक्षात येत आहे? गेटिंग इट? व्हेरी इझी. सगळा प्रॅक्टिसचा प्रश्न आहे. किती प्रॅक्टिस करता त्यावरती तुमचा कॉन्सेप्ट क्लिअर होणार. चला पुढे. चालवणे. चालवणे. ड्राईव्ह. ड्राईव्हचं सेकंड फॉर्म काय असतं माहितीये? डू यू नो द सेकंड फॉर्म ऑफ ड्राईव्ह? ड्राईव्ह, ड्रोव, ड्रायव्हन. ड्राईव्हचं सेकंड फॉर्म खूप जणांना माहित नाही ते. ड्राईव्हचं सेकंड फॉर्म ड्रोव.
ड्राईव्ह, ड्रोव, थर्ड तर ड्रायव्हन असं थर्ड बद्दल नंतर बोलणार आपण. चालवणे, चालवणे. आता मग मला म्हणायचंय मी गाडी चालवते. मी गाडी चालवते. आय ड्राईव्ह कार. मी गाडी चालवते. आय ड्राईव्ह कार. पुढे मी गाडी चालवली. मी गाडी चालवली. मग आता काय करायचं आपल्याला? मी गाडी चालवली. पास्ट फॉर्म आला हे ल प्लस बाराखडी त प्लस बाराखडी. इथं त येतं पहिला फॉर्म, ल येतं दुसरा फॉर्म. मी गाडी चालवली. सेकंड शब्द यूज करायचा ड्रोव. आय ड्रोव कार. मी गाडी चालवली. आय ड्रोव कार. समजतंय का? चला पुढे, पुढचा शब्द पाठवणे. पाठवणेला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? सेंड. जसं लर्न होतं, सेंडचं सेकंड फॉर्म असतं सेंट. सेंडेड नाही. सेंडचं सेकंड फॉर्म सेंडेड नाही करायचं. व्हॉट इज द सेकंड फॉर्म? सेंट. हेच पाठ करायचं तुम्हाला. सेंड, सेंट, सेंड, सेंट. ओके. मी पाठवणे म्हणजे सेंड. सेंडचं सेकंड फॉर्म सेंट. मी पत्र पाठवते. मी पत्र पाठवते. मी पत्र पाठवते. आय सेंड लेटर. आय सेंड लेटर. मी पत्र पाठवते. आय सेंड लेटर. मी पत्र पाठवले. सेंडचं सेकंड फॉर्म सेंट. आय सेंट लेटर. आय सेंट लेटर. करेक्ट आहे? बरोबर आहे? लुक, इझी. एकदा की फर्स्ट आणि सेकंड फॉर्म माहित झालं तर बनवणं अवघड आहे. एनीबडी हिअर हु इज नॉट गेटिंग द कॉन्सेप्ट? त्याचं कोणी आहे का ज्याला कॉन्सेप्ट समजतच नाहीये? मॅम मला काय समजत नाहीये, काय चाललंय, काय कसं करताय, कुठं काय शब्द घेताय? नॉट गेटिंग एनिथिंग. एनीवन हिअर? एक पण असायला नकोय. असेल तर सांगा, क्लिअर करून देते लगेच. क्लिअर कॉन्सेप्ट? टाइप करा इन द चॅट बॉक्स. आय परफेक्टली अंडरस्टूड मॅम. मला परफेक्ट समजलं. किंवा आय टोटली अंडरस्टूड मॅम. आय टोटली अंडरस्टूड. आय परफेक्टली अंडरस्टूड. आय टोटली अंडरस्टँड नाही, मला समजलं. चला ते शब्द घेऊ. हे समजलं ना? नेक्स्ट वर्ड समजणे. समजणे म्हणजे काय? अंडरस्टँड किंवा गेट पण बोलतात. डू यू गेट इट? तुला समजतं का? आर यू गेटिंग इट? तुला समजतंय का? तो गेट पण बोलतात, अंडरस्टँड पण बोलतात. आता पहा, मला विषय समजतो. किंवा एक मिनिट सोपं देते. आता ऑब्जेक्ट नाही नको टाकायला. मला समजतं. इंग्लिश मध्ये मला समजतं. आय अंडरस्टँड. किंवा काय म्हणायचं? आय गेट. आणि याचं अंडरस्टँडचं सेकंड फॉर्म असतं अंडरस्टूड. किंवा गेटचं सेकंड फॉर्म असतं गॉट. आय अंडरस्टँड. आणि तुम्हाला काय म्हणायचं? मला समजलं मॅम, है ना? हे पहिल्याचं वाक्य ते मला समजलं. मग काय करायचं आता? अंडरस्टँडच घ्यायचं का? तुम्ही म्हणले आता आय अंडरस्टँड द कॉन्सेप्ट मॅम. अंडरस्टँड घ्यायचं का? काय घ्यायचं आता? मला समजलं. पाच समजलं. तुमच्या शिकवल्याला समजलं.
मग सेकंड फॉर्म वापरायचं, हे किंवा हे. काय वापरणार? आय अंडरस्टूड, मला समजलं. आय अंडरस्टूड. स्टँड आणि स्टूड. स्टँड म्हणजे उभं राहणं नव्हतं काय, पता स्टँड आणि स्टूड, फक्त अंडर आलं मध्ये. आय अंडरस्टूड. आणि मग गेट म्हणू शकता. गेटचं आय गॉट. नाही म्हणत आय गॉट इट मॅम, मला समजलं हे, मला हे समजलं, आय गॉट इट, मला हे समजलं, आय अंडरस्टूड इट. व्हॉट कॅन यू से? येस मॅम, आय अंडरस्टूड इट, और येस मॅम, आय गॉट इट, मला हे समजलं. आता सांगा, मला हा कॉन्सेप्ट समजला मॅम, मला हा कॉन्सेप्ट समजला मॅम, करा इंग्लिश मध्ये टाईप. हा, आय अंडरस्टूड द कॉन्सेप्ट. परत म्हणताय आय अंडरस्टँड, मला समजलं. आय अंडरस्टूड. इम्प्लिमेंट म्हणूनच म्हणते प्रॅक्टिस करा, मग इम्प्लिमेंट करताना सोपं जात. व्हेरी इम्पॉर्टंट. चला नेक्स्ट वर्ड. धरणे. धरणेला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? होल्ड. धरणेला होल्ड. आपण माझा हात धर, होल्ड माय हँड. धरणेला म्हणायचं होल्ड. काय म्हणायचं? होल्ड. होल्डचं सेकंड फॉर्म असतं हेल्ड. व्हॉट इज द सेकंड फॉर्म? होल्डचं सेकंड फॉर्म काय? हेल्ड. मग मी हात धरते. मी हात धरते. चला करा इंग्लिश मध्ये. मी हात धरते. आय होल्ड हँड. मी हात धरते. आय होल्ड हँड, और आय होल्ड द हँड. नेक्स्ट. मी हात धरला. मी हात धरला, लाईक मी आईचा हात धरला, मी वडिलांचा हात धरला, मी तिचा हात धरला. मग मी हात धरला, मग काय यूज करणार? होल्डचं सेकंड फॉर्म. व्हॉट इज द सेकंड फॉर्म ऑफ द होल्ड? इट इज हेल्ड, है ना. मग आय हेल्ड हँड. ह्याच्यासाठी माहित पाहिजे काय? धरणेला होल्ड बोलतात, होल्डचं सेकंड फॉर्म हेल्ड आहे, हे माहित पाहिजे. हे क्लिअर होणार आज. वोकॅबलरी पण क्लिअर होणार, वाक्य पण क्लिअर होणार, सगळं 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 सगळं, विषय नाही. चला पुढे. भेटणे. भेटणे. भेटणेला मीट बोलतात. मीटचं सेकंड फॉर्म मेट. एक्झाम्पल काय घेऊया? मी रविवारी मैत्रिणींना भेटते, और मी रविवारी मित्रांना भेटतो. चला करा आता एक वर्ड एक्स्ट्रा आला. मी रविवारी मैत्रिणींना भेटते. कम ऑन, डू इट. व्हेरी इझी इट इज. व्हेरी इझी. प्रॅक्टिस. लवकर सांगा. मी भेटते. काय घ्यायचं? आय मीट. कोणाला? मैत्रिणींना, फ्रेंड. कधी? रविवारी. वार सांगायच्या आधी ऑन लावायचं. खूप सोपं आहे. मी भेटते. आय मीट फ्रेंड. मी मित्र मैत्रिणींना भेटते. आय मीट फ्रेंड. रविवारी. रविवारला संडे बोलतात, पण रविवारी ऑन टाकायचं. ऑन संडे, है ना. कधी भेटशील? रविवारी, ऑन संडे. कधी येशील? सोमवारी, ऑन मंडे. ऑन टाकायचं. ठीक आहे. बरं, मग आता हेच करा बरं पास्ट मध्ये. मी रविवारी मैत्रिणींना भेटले. मी रविवारी मैत्रिणींना भेटले. एकच शब्द तुम्हाला चेंज करायचं. करून टाका चला. करेक्ट. आय मेट. मी भेटले. आय मेट. कोणाला? मैत्रिणींना. आय मेट फ्रेंड्स. आय मेट फ्रेंड्स ऑन संडे. फक्त मीट म्हणजे भेटते, मेट म्हणजे भेटले. अजून एक. विचारणे. विचारणे म्हणजे आजचं सेकंड. आजकडं नाही म्हणायचं, आजकच म्हणायचं, फक्त ईडी लावायचं बस.
एक्झाम्पल, मी प्रश्न विचारते. चला करा तुम्ही. मी प्रश्न विचारले. मी प्रश्न विचारते. मी प्रश्न विचारले. करून टाका चला. करेक्ट, व्हेरी गुड, खूप छान करताय. विचारते. आय आस्क क्वेश्चन्स. मी प्रश्न विचारले. आय आस्क क्वेश्चन्स अँड यू आर डन. क्लिअर? यानेच जास्त जागा घेतली ना, त्याच्यामुळे हे कंजस्टेड झालं. जजमेंट फक्त माझं. किती पाहिले बरं आज आपण? कोणाकडे काउंट आहे? हाऊ मेनी वर्ड्स डिड वी लर्न टुडे? Yes, 24 वर्ड. 24 वर्ड, प्रत्येक वर्ड वरती 2 वाक्य, म्हणजे किती वाक्य पाहिले आज आपण? हाऊ मेनी सेंटेन्सेस? किती वाक्य पाहिले? 48 सेंटेन्सेस. अजून एक दिला असतं तर 50 झाले असते ना. बरं, एक विचारते, सांगा इंग्लिश मध्ये. मेक. मेक म्हणजे बनवणे. हिअर आय विल राईट मेक. मेक म्हणजे बनवणे आणि मेकचं सेकंड फॉर्म मेड. मी चहा बनवते. सांगा इंग्लिश मध्ये. करेक्ट. आय मेक टी. मी चहा बनवते. आय मेक टी. ब्युटिफुल. आता मेड. मी चहा बनवला. मी चहा बनवला. हे पण ऍड करून टाका वहीमध्ये लिहिताना नक्की हा. मी चहा बनवला. आय मेड टी. आय मेड टी. मी चहा बनवला. आय मेड टी. क्लिअर? सगळ्यांना समजलं? चला, गिव्ह वन अप्रिशिएटेड वर्ड. हाऊ वॉज द सेशन? कम ऑन फास्ट. आता 25 दुने 50. 25 शब्द, 50 वाक्य. 25 का म्हणजे 50च शब्द पाहिले, प्रत्येकाचे डबल डबल पाहिलेले शब्द. सो 50 वर्ड, 50 सेंटेन्सेस इन जस्ट वन लेक्चर. सगळ्यांचं क्लिअर पाहिजे आज मला हे पूर्ण. वहीमध्ये लिहायचं सगळ्यांनी व्यवस्थित. मनाने लिहा वहीमध्ये वाटल्यास तर. एक एक शब्द आहे ना, काय समजलं ना मी काय केलंय? वाटलं सगळं मराठी वहीमध्ये लिहून घ्या आणि इंग्लिश पूर्ण मनाने लिहा इंग्लिश वहीमध्ये. सगळं मनाने लिहा, म्हणजे क्लिअर होईल तुम्हाला किती लक्षात आलं, किती समजलं, काय राहिलं काय नाही. सगळं मनाने लिहून टाकायचं. एवढंच नाही तर वहीमध्ये समजणे, मला समजतं, मला समजलं. धरणे, मी हात धरते, मी हात धरला. भेटणे, मी भेटते, मी भेटले. विचारणे, मी प्रश्न विचार. एवढंच लिहा वहीमध्ये, मोबाईल मध्ये पाहून. मोबाईल बघून टाका आणि सगळे इंग्लिश ट्रान्सलेशन मनन करून टाका. फर्स्ट सेकंड फॉर्म पण तुम्ही मनन लिहा वहीमध्ये लिहिताना. आता तरी प्रॅक्टिस केली, वहीमध्ये सगळं मनाने लिहा. द कॉन्सेप्ट विल बी व्हेरी क्लिअर. खूप क्लिअर होईल. ठीक है? Was it good? Did it help you? Or yes, great. Thank you so much.